मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक बैठक बोलावली आहे आणि भाजपच्या मंत्र्यांची ही बैठक आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही मंत्र्यांसोबतची आजची बैठक होणार आहे। भाजपच्या मंत्र्यांची आज रात्री 8 वाजता वर्षावर ही बैठक बोलावली आहे। अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। ओम, आज मुख्यमंत्र्यांनी वर्षावर भाजपच्या मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे, काय नेमकं या बैठकीमागचं कारण असावं? अनुपमा, खरं तर प्रत्येक अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं भाजपच्या मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलं जातं। अधिवेशनाचं एकंदर कामकाज असेल किंवा अधिवेशनाच्या माध्यमातून कशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट होतोय या गोष्टी असतील किंवा काही महिन्यांवर येऊन घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या दृष्टिकोनातून जबाबदाऱ्यांचा काही दिवसांपूर्वी आमदारांच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी काही संदेश आपल्या आमदारांना दिले होते, त्याच पद्धतीनं काही सूचना आणि निर्देश सुद्धा या बैठकीमध्ये मंत्र्यांना दिले जाऊ शकतात। भाजपच्या सर्व मंत्र्यांना आज रात्री 8 वाजता वर्षा बंगल्यावरती बोलवण्यात आले। मुख्यत्वे या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये काही विधेयकं सुद्धा मांडली जाणार आहेत। या दृष्टिकोनातून सुद्धा कशा पद्धतीची रणनीती असावी त्यावर देखील चर्चा होणार असल्याचं कळतंय। त्यासोबतच जनसुरक्षा विधेयक हे एक महत्त्वाचं विधेयक सुद्धा या बैठकीमध्ये या अधिवेशनाच्या काळामध्ये मांडलं जाणार आहे। त्यामुळे एकंदर अधिवेशनाचं कामकाजाच्या संदर्भातली रणनीती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भातलं नियोजन व त्यासाठी होणाऱ्या जबाबदाऱ्यांचं वाटप या सगळ्या मुद्द्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे। अनुपमा, ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि भाजपच्या या बैठकीकडे आपले लक्ष असणार आहे। रात्री 8 वाजता ही बैठक असणार आहे।